गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्ण वगैरे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। रायगड जिल्ह्यातील साळाव रोहा मार्गावर ताडगाव येथे एका विहिरीत विष टाकल्याच्या संशयावरून रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अखलाक खान आणि रेश्मा खान या दाम्पत्यावर हा आरोप आहे। त्याच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याने त्यांनी एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून विहिरीत विटा टाकल्या असा आरोप आहे। ग्रामस्थांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तपास सुरू केला। अखलाक अयूब खान आणि रेश्मा अखलाक खान यांची मुलगी सादिया अखलाक खान वय वर्ष 23 वर्ष, हिचं गेल्या 5 ते 6 वर्षापासून तुर्बे येथील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते। मुलाशी लग्न करून देण्यास सदर इसम आणि त्याची पत्नी यांचा विरोध आहे, पण त्यांची मुलगी त्याच मुलाशी लग्न करण्यासाठी तगादा लावते होती। आई वडील हे आपल्याला पसंत असलेल्या मुलाबरोबर लग्न लावून देत नसल्यानं सादिया अखलाक खान हिने यासाठी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता। त्यानंतर अखलाक खान यानं कल्याण येथील मांत्रिकाकडे धाव घेतली। मांत्रिकानं अखलाक खान याला 21 विटा घेऊन त्यावर अल्लाहचं नाव लिहून मंत्रतंत्र करून देऊन ते 21 विहिरीत टाकण्याबाबत सांगितलं। त्यावरून अखलाक खान यानं काही विटा नेरूळ नवी मुंबई येथे विहिरीत टाकल्या होत्या। मात्र अखलाक अयूब खान व रेश्मा अखलाक खान हे दोघे जण मुरुड तालुक्यातील मेहुणीचे लग्न कार्य मुरुड तालुक्यातील मौजे चोरडे तालुका मुरुड येथे असल्यानं आलेले होते। यावेळी त्यांनी रेवदंडा येथे उतरून भाड्यानं रिक्षा घेतली आणि साळाव येथून चोरडे येथे जात असताना रस्त्यात येणाऱ्या विहिरीमध्ये कल्याण येथील मांत्रिकानं मंत्रून दिलेल्या विटा टाकत जात असताना ताडगाव येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत तो विटा टाकत असताना त्यावेळी ग्रामस्थांनी अखलाक अयूब खान यास विचारणा केली। मात्र त्यानं सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास न पटल्यानं ग्रामस्थांनी तातडीनं रेवदंडा पोलीस ठाण्यास ही माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांनी खान दाम्पत्य यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी रेवदंडा पोलीस ठाण्यात आणलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।